राज्यामध्ये महायुतीत विधान परिषदेच्या जागांवरून रस्सीखेच सुरू असताना ठाण्यामध्ये रंजक राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे। ठाणे विधान परिषदेच्या जागेवरून लढण्यासाठी शिंदे गटाच्या रवींद्र फाटक यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झालंय। मात्र आता अचानक भाजपनं पडद्यामागे ठाणे विधान परिषद निवडणुकीसाठी वेगळीच जुळवाजुळव सुरू केल्याची माहिती आहे। एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात शिवसेनेला धक्का देण्यासाठी भाजपनं हालचाली सुरू केल्याची माहिती आहे आणि त्यासाठी बहुजन विकास आघाडीचे माजी महापौर राजीव पाटील यांच्यासोबत भाजपनं बोलणी सुरू केली आहे। भाजपचे खासदार हेमंत सावरा आणि आमदार राजन नाईक यांनी राजीव पाटील यांची भेट घेतली। ठाणे विधान परिषदेसाठी राजीव पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू आहे। रवींद्र फाटक, क्षितिज ठाकूर यांच्यानंतर तिसरा बडा चेहरा निवडणुकीच्या चर्चेत आहे। शिवसेना क्षितिज ठाकूर यांच्या नावाचा विचार करत असताना भाजपनं राजीव पाटील यांच्या पाठीशी ताकद उभं करायचं ठरवल्यास तो एकनाथ शिंदेंना शह ठरू शकतो। पक्षानं जर सांगितलं तर लढणार नाही, सगळ्यांसोबत चर्चा करण्याची माझी तयारी असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलंय। प्रताप पाटील चिखलीकर यांचे चिरंजीव प्रवीण पाटील चिखलीकर यांनी विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय, तर त्या संदर्भात मुलाशी बोलणं झालं नसल्यानं त्यांनी सांगितलंय, ही जागा आपण आपल्या मुलासाठी मागत नाहीयोत, तर जागा मी आपल्या पक्षासाठी मागत असल्याचंही त्यांनी म्हटलंय। प्रताप पाटील चिखलीकरांनी शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांची नांदेडमध्ये भेट घेतली आणि मध्यरात्री दोघांमध्ये 1 तास चर्चा झाली। मी माझ्या मुलासाठी म्हणून जागा मागितलेली नाही। राष्ट्रवादी काँग्रेसनं नांदेडची जागा लढली पाहिजे, यासाठी मी माननीय मुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रा वहिनी यांच्याकडे मागणी केलेली आहे। कारण राष्ट्रवादीचा एक कार्यकर्ता म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसला संधी मिळाली पाहिजे, याच्यासाठी प्रयत्न करणे माझं काम आहे। पक्षाने जर मला सांगितलं लढा तर 100% लढणार, नसेल तर सर्वांसोबत चर्चा करून मार्ग काढणार।